नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण UDAS प्लसच्या टीचर मॉड्यूलमध्ये कशा प्रकारे माहिती अपडेट करायची आहे ते आज आपण पाहणार आहोत. यासाठी आपण UDAS प्लसच्या तुम्ही UDAS प्लस असं जर सर्च केलं तर या ठिकाणी बघितलं तर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स दिसते, त्याला आपण क्लिक करायचं. त्यानंतर आपला जो राज्य आहे ते राज्य निवडून गो या बटनाला क्लिक करायचं. तुम्ही डायरेक्टसुद्धा टीचर मॉड्यूल असं सर्च केलं तरी ते येणार आहे. आता इथे आपल्याला हे टीचर मॉड्यूल दिसत आहे, त्याला आपण क्लिक करू आणि या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि जो कॅप्चा कोड दिसतो तो त्या ठिकाणी एंटर करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो दिसेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक वरती जे 2 सूचना दिलेल्या आहेत की आपण माहिती भरताना काळजीपूर्वक भरायची आहे आणि आपलं काम झाल्यानंतर लॉग आउट करणं योग्य राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आता मग क्लिक हिअर टीचिंग नॉन टीचिंग हे जे दिसतंय त्याला आपण क्लिक करू आणि त्याला क्लिक केल्यानंतर आपण जर इथं पाहिलं खाली तर आपल्याला टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ असं दिसत आहे आणि टीचिंग स्टाफमध्ये इनकम्प्लीटमध्ये आपल्याला 2 दिसत आहेत. तर आपण ते जे इनकम्प्लीटला दिसतात त्याला आपण त्या नंबरला क्लिक करायचं आणि आपल्यासमोर आता अशी माहिती दिसते. आता अशा माहितीमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला मी ऑलरेडी शाळेतल्या एका शिक्षकाची माहिती ही अपडेट केलेली आहे म्हणून तो कलर बघा ग्रीन कलरमध्ये दिसतोय आणि एक माहिती अजून अपडेट केलेली नाही. म्हणजे स्टेटसमध्ये जर आपण पाहिलं तर कंप्लीटेड आणि इनकम्प्लीट असं आपल्याला दिसत आहे. तर आता ज्यांचं बाकी आहे त्यांना आपण जनरल प्रोफाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग या ठिकाणची माहिती सगळी बरोबर आहे का हे पाहायचं आणि जर काही दुरुस्ती असेल तर तुम्ही करू शकतात आणि नसेल दुरुस्ती तर अपडेट करायचं. त्यानंतर अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आहे, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तुमची तर ते तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर शेवटचं आहे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स, तुम्हाला कोणते ट्रेनिंग मिळाले, कोणती आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी काही जे बदल असतील ते तुम्ही या ठिकाणी नोंदवायचे आहेत आणि त्या पद्धतीने मग हे करायचं. आता आपण दोन्ही माहिती या ठिकाणी काय केलेलं आहे, अपडेट केलेलं आहे. त्यानंतर परत स्कूल डॅशबोर्डला यायचं आहे. स्कूल डॅशबोर्डला आल्यानंतर इथे तुम्ही रिफ्रेश बटन आहे त्याला जर क्लिक केलं तर मग या ठिकाणी बघा आता इनकम्प्लीट जे 0 होते ते आता इनकम्प्लीट 2 होते ते 0 झालेले आहेत. त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफच्या इथे पण आपल्याला खाली म्हटले बघा क्लिक हिअर नीड अपडेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त माहिती अपडेट करायची, त्यामुळे त्याला क्लिक करा आणि इथे टीचिंग स्टाफ आपल्याकडे असेल शाळेत तर तुम्ही लिहा, नसेल तर 0 आहे त्याला सेव्ह करा. त्यानंतर आता हे सुद्धा आपली माहिती झाली. त्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या शाळेचे हेड ऑफ द स्कूल HOSची माहिती आपल्याला अपडेट करायची. त्याला आपण मॅप असं म्हणायचं आणि पहिल्यांदा इथं जर बघितलं विदिन द स्कूल म्हटलेलं आहे आणि हेड ऑफ द स्कूल म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांना सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्टला क्लिक केलं का आपल्या शाळेतल्या शिक्षकांची नावं येतात. यापैकी जे आपले प्रमुख असतील, प्रमुख शिक्षक किंवा मुख्याध्यापक असेल त्यांना क्लिक करायचं आणि अपडेट म्हणायचं. इथे एक मेसेज येतो त्याला कन्फर्म करायचं. त्यानंतर असिस्टंट हेड म्हणजे जे दुसरे शिक्षक असतील, असिस्टंट म्हणून एका दुसऱ्या शिक्षकाचं नाव हे करून अपडेट करायचं आणि कन्फर्म करायचं. अशा प्रकारे आता आपलं हे जे HOSचं मॅपिंग आहे, हेड ऑफ द स्कूल मॅपिंग, या ठिकाणी डन झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन, आपल्याला माहिती सर्टिफाय करायला लागणार आहे. तर त्या सर्टिफिकेशनला क्लिक करायचं. इथे वरती आपल्याला सगळं किती शिक्षक आहेत ही सगळी माहिती दिसते आणि सर्टिफाय करताना इथं रिमार्क्समध्ये आपल्याला रिमार्क्स टाकायचा आहे. कमीत कमी 20 शब्दांचा तो 20 अक्षरांचा तो असला पाहिजे, त्याच्यामुळे रिमार्क त्या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. तर जो तुम्हाला योग्य वाटेल असा रिमार्क तुम्ही द्यायचा आहे. त्यानंतर तो एक बॉक्स आहे ते बॉक्सला क्लिक करायचं आणि सर्टिफाय ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून कन्फर्म म्हणायचं आहे. तुम्ही जर बघितलं तर आता इथे स्टेटस काय दिसत आहे आपल्याला, सर्टिफाईड. तर अशा प्रकारे आपल्याला टीचर मॉड्यूल जे आहे UDASचं त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, माहिती भरता येईल.
तर अशा प्रकारे आपण माहिती भरायची आहे. याबाबत काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि हे झाल्यानंतर आपल्याला लॉग आउट करायला विसरायचं नाही. ओके, धन्यवाद.